म्हणजे या खोलीमध्ये किती हजारो विद्यार्थी बसलेत असं समजा. आणि आयुष्यामध्ये चांगलं शिक्षक आणि चांगलं शिक्षण हे मिळालं नाही तर काय होतं त्याचं एक आत्ता तुम्ही जो बोलला ना, ड्युटी म्हणजे मशाल आणि दिवटा म्हणजे, तर असे जे काही दिवटे निघालेत त्यांना मशालीचं महत्व कळणार नाही आणि कळलेलं नाही. आमदार आहे, सगळे आमदार खासदार आहेत, त्यांचे फंड वापरतोच. पण हे फंड विरोधी पक्षाचा आमदार किंवा खासदार म्हटल्यानंतर कशा त्यांच्या त्या मुठी आवडल्या जातात किंवा नाड्या आवडल्या जातात हे आपण वृत्तपत्रातून वाचतोय. आता तर कहर म्हणजे त्यांच्यातच आपापली नसा आवडण्यास सुरू झालेलं आहे. आजच पेपरमध्ये पाहिलं असाल तुम्ही, एक कोणतरी गेले बाबा मला मारलं म्हणून दिल्लीला. ही लाचारी जी आहे ना, ही लाचारी का, तर तेच चांगला जर काही चांगला शिक्षक मिळाला असता त्या वयामध्ये तरी परिस्थिती आली नसती. मुलांना संस्कारित करतो, संस्कार देतो म्हणजे नेमकं काय करतो? आई वडील आपल्या मुलांना संस्कार देतात म्हणजे काय करतायत की काय वया पुस्तकं पाठे घेऊन नाही बसत, तर स्वतःच्या वागणुकीतून एक आपण कसे वागतो तशी आपली मुलं वागत असतात. आणि मग घराणेशाही म्हणते ती तशीच, म्हणजे वडिलांनी एवढा घोटाळा केला तर मुलगा आणखी मोठा घोटाळा करणार. ते पाठीवरती अक्षर गिरवत शिकलेले आहेत आणि बहुतेक आपली अक्षरं हे आपल्या आईने आपला हात हातात धरून गिरवून घेतलेली आहेत, म्हणून तिला मातृभाषा म्हणतो आपण. अ आई उ ए आई सगळे जे काय आहे. पण शिक्षण म्हटल्यानंतर त्या पाठीवरती गिरून मोठे झालेल्या माणसानेच कॉम्प्युटर शोधलाय हे सुद्धा आपण मान्य केलं पाहिजे. तो सुद्धा कोणी जो कॉम्प्युटरचा शोधक किंवा जनक असेल तो सुद्धा तेव्हा कुठे शिकला असेल. मध्ये मी एक यांचा सोनम वांगचुक त्यांचा कार्यक्रम पाहिला. काय आपल्या देशामध्ये परत तेच सांगतो, शिक्षण आणि शिक्षक मिळालं नाही तर चांगल्या लोकांना सुद्धा कसं देशद्रोही ठरवून तुरुंगात टाकलं जातं हे सोनम वांगचुक एक उत्तम उदाहरण आहे. म्हणजे काय त्याचा उपयोग खरा करून घ्यायला पाहिजे. ते म्हणतायत काय त्याच्याकडे दुर्लक्ष करून नको तो त्याच्या कपाळावर शिक्का मारून दिला, आतमध्ये टाकून किती दिवस सडतील आतमध्ये देव जाणे. पण अशी माणसं आपल्या देशात आहेत. आणि त्यांनी जे सांगितलं की ते कुठे लेह लडाखमध्ये राहतात, त्यांचा जन्म तिकडे झाला, गावामध्ये शाळा नव्हती आणि गावात शाळा नव्हती तर त्याचं त्यांनी काय म्हटलं की त्याचा फायदा असा झाला की माझ्या आईनी मातृभाषेमध्ये अनेक गोष्टी मला शिकवल्या, याचा उपयोग मला आत्ता होतोय.